सर्व तमाम लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा। कारण की मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना मिळणार तमाम वस्तू, कोणत्या वस्तू मिळणार आहे ते पण सांगणार आहे। लाडक्या बहिणींना 7वा हप्ता तो कधी मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार। मी प्रदीप बगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी आहे, कारण की लाडक्या बहिणींना सर्वात पहिला वाटप म्हणजे तुम्हाला मिळणार आहे साडी म्हणजे कोणती मिळणार, नऊवारी साडी ती तुम्हाला मिळणार आहे। कारण की माहिती आहे मकर संक्रांतीनिमित्त जे मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री आता आहेत तब्बल, आणि त्यांनी लाडक्या बहिणीसाठी 7वा हप्ता जाहीर तर केला। कारण की 12,000 रुपये त्यांना मिळणार आहेत, म्हणजे सर्व पैसे पकडून। आता तुम्हाला माहित तमाम लाडक्या बहिणींना साडी पण आता इथं वाटप करण्याचा निर्णय इथं मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। कारण की लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीमुळे आता खूप काही त्यांना भेटवस्तू पण मिळणार। कोणत्या भेटवस्तू आणि काही लाडक्या बहिणीच्यामधून नाव कट पण होणार आहे। कोणते नाव कट होणार आहे सर्व काही सांगणार आहोत, आणि लाडक्या बहिणींना 7वा हप्ता कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार। कारण की माहिती आहे का 10 जानेवारी नंतर आता 10 जानेवारी झालेली आहे, आणि तुम्हाला मकर संक्रांती ही आता जवळ आली आहे। त्यामुळे तुम्हाला आता 7व्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणींना आता वाट पाहावं लागत आहे। कारण की माहिती आहे का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना सर्वच काही जेव्हा पैसे सांगितले तेव्हा पैसे मिळाले, आणि सर्व लाडक्या बहिणी या पैशामुळेच आता खुश आहेत। कारण की जे बी त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्या पैशामुळे लाडक्या बहिणींचं सर्वात जास्त आता काय आहे त्यांना हातभार लागलेला आहे, आणि त्या पैशामुळे त्यांचं सर्वात जास्त आता काय आहे सर्व काही संपूर्ण कुटुंब जे आहे ते त्या पैशामुळे काही त्यांच्या वस्तू झाल्या, कोणाच्या काही वस्तूचे काही महिलांनी त्याच्यामध्ये धंदे पण टाकलेले आहेत, काही महिलांनी छोटे मोठे बिझनेस पण सुरू केलेले आहेत। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगणार आहे की लाडक्या बहिणींना महत्त्वाचं आता पैसे मिळणार तर मिळणार कधी, आणि कोणत्या मोठ्या वस्तू त्यांना मिळणार, आणि कोणत्या वस्तू सुरू झालेल्या आहेत, आणि त्या डॉक्युमेंट जर तुम्ही आता अपडेट केलं नसेल ते कोणते अपडेट आहे ते तुम्हाला लास्टमध्ये सांगणार। महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का लाडक्या बहिणींना 7वा हप्ता तो कधी मिळणार। लाडक्या बहिणींना 7वा हप्ता हा 20 जानेवारी नंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे तुम्हाला 7वा हप्ता मिळणार आहेत, म्हणजे तब्बल तुमचे 7वा हप्ता धरून तुमचे 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि तुम्हाला 7वा हप्ता किती रुपये मिळणार ते पण आता तुम्हाला समोर सांगणार आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्हाला आता सर्वात पहिले 1500 रुपये मिळाले, आणि नंतर सरकारने सांगितले होते की आता महिलांना मिळणार 2100 रुपये। का तुम्हाला 2100 रुपये मिळणार ते पण आता तुम्हाला माहिती होणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत जेव्हा बी मुख्यमंत्री साहेबांनी जशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्यांनी सांगितले होते की पैसे तुम्हाला कधी पडणार त्या तारखेला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडलेले आहेत, आणि काही लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न यानेच कारण पण तुम्हाला सांगणार। कारण की काही महिला याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी नसतील तर त्या अपात्र होणार आहे। कारण की आता इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही जिल्ह्यामधून काही महिलांची नावं इथं कट होणार आहेत, ते याच्यामध्ये तुम्हाला जिल्हे दिसतात, आणि कोणता जिल्हा याच्यामध्ये अपात्र आतापर्यंत ठरला आहे। कारण की सर्व जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे मिळाले आहेत, एकही हप्ता कोणत्या जिल्ह्याचा थांबला नाही आहे। त्यामुळे आता महिलांच्या खात्यामध्ये खूप महिलांच्या खात्यामध्ये नाही तर 90% महिलांच्या खात्यामध्ये पैसे आता आलेले आहेत। सर्व महिला खुश आहेत, आणि ज्या महिलांना पैसे आतापर्यंत नाही मिळाले त्यांनी मला कमेंटद्वारे कळवायचं आहे। कारण की ज्या पण महिलांचे पैसे नाही मिळाले त्या महिलांचे पैसे कसे मिळतील आणि त्यांना काय करावं लागेल, आणि त्यांचे जर फॉर्म रिजेक्ट झाले असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम म्हणून कमेंटद्वारे कळवायचे। कारण की सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, ज्यांचं वय आता पाहू शकता 60च्या म्हणजे 65च्या कमी आहे सर्व काही महिला आहे त्यांना आता काय त्या पैसे लाभ मिळाले आहेत। तब्बल त्यांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये आता आलेले आहेत। आता तुम्हाला पैसे कधी मिळणार, तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात, आणि ते अपडेट्स आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला या चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं, कारण की असे इंटरेस्टिंग अँड नॉलेजेबल व्हिडिओ फक्त आमच्या स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळत असतात। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आज तुम्हाला माहिती आहे का आज 10 जानेवारी तुम्हाला 1500 रुपये आता पडत होते, पण तुम्हाला 1500 विरुद्धात पैसे किती पडू शकतात तुम्हाला मिळणार आहेत तब्बल 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात, म्हणजे सर्व पैसे पकडून मग 7वा हप्ता धरून। कारण की माहिती आहे का जे तुमचे पैसे ते 10 जानेवारी नंतर पण येणार होते, आणि 10 जानेवारी नंतर म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे का मकर संक्रांतीच्या दिवशी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात, आणि तुम्ही त्या पैशांच्या विरुद्ध तुम्हाला काय पैसे तिथं वाढून पण आता मिळणार। वाढून कशासाठी मिळणार, कारण की तुम्हाला मी पहिले सांगितलं आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे का त्यांना साडी वाटपचाही सरकारने आता दिलेलं आहे। कारण की आता साडी नाही मिळणार, तुम्हाला साडीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला साडी घेऊ शकता किंवा कुठलाही तुम्ही खर्च स्वतःहून करू शकता, आणि ते पैसे तुमच्या
तब्बल खात्यामध्ये येणार। त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जे पण आता लाडक्या बहिणीसाठी अपडेट्स आता समोर सांगणार ते अपडेट्स पण तुमच्या महत्त्वाचे आणि कामाचे होणार आहेत। आणि काय अपडेट आहे चला तर पाहूया। तर तुम्हाला माहिती साडीबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे पण योजना काढली, जेवढे पण पैसे सांगितले होते ते सर्व काही ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आले। कारण की तुम्हाला माहिती आहे का, हे सरकार असं एकतर्फी सरकार आहे। कारण की माहिती आहे का, त्यांनी जे सांगितले होतं, कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेना आहेत, शिवसेनेचे आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का, अजितदादा पवार जी आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का, मुख्यमंत्री आपले आता महाराष्ट्राचे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, ज्यांनी पण लाडक्या बहिणींचे सर्व महिलांचे पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत टाकले आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, लाडक्या बहिणींना रांगेमध्ये उभं राहायची गरज नाही आहे। कारण का नाही आहे, कारण की मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेत तुमच्यापाशी डॉक्युमेंट्स कोणते तुम्ही दिले होते, आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट्समध्ये तुमचे बँक अकाउंट, तुमचा मोबाईल नंबरला लिंक असेल, तुम्ही घर बसल्या पण पैसे तिथं काढू शकता। आणि काही महिला पण काढत पण आहेत। त्यांना काय करावं लागतं माहिती आहे, कुठल्याही प्रकारचं बँक अकाउंट खोलू शकता, मोबाईलवरनं खोलू शकता, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करून तुम्ही मोबाईल आता पैसे तुमचे घर बसल्या तुम्हाला काढावं लागतं। कारण की रांगेमध्ये लागण्याची जरूरत नाही। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले, पैसे निघत नसतील, तर तुम्हाला काय करायला, कारण की आधार कार्डमध्ये खूप काही आता अपडेट आले आहेत। आणि लाडक्या बहिणीसाठी आज त्यांना आता गॅस पण ऑफकोर्स फ्री आता मिळत आहे। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत आता महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर पण मोफत मिळत। त्यांचे जे पैसे असतात ते कोणत्या खात्यामध्ये आहेत ते पण तुम्हाला मी पाहायला मिळणार आहे आणि सांगणार पण आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला खूप काही योजना पण सुरू झालेल्या आहेत। ते कोण सुरू केली, ती एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजनेविरुद्ध एक म्हणजे योजना सुरू झाली आहे, ते आहे आज तुम्हाला माहिती आहे का, अन्नपूर्णा योजना। अन्नपूर्णा योजनेमार्फत तुम्हाला माहिती आहे का, डॉक्युमेंट्स मी आता काय, गॅस जर तुमच्या घरी नसेल, गॅस सिलेंडर तुमच्या घरी नसेल, तर तुम्हाला काय करावं लागेल। जसे तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या पाशी नसेल तर सर्वात पहिले मुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे साहेबांनी अन्नपूर्णा योजना सुरू केली, आणि ते फ्री ऑफकोर्स गॅस मिळाले होते। ते तुम्हाला उज्ज्वला गॅस योजनेमार्फत गॅस मिळाले आहे महिलांना। आज तुम्हाला माहिती नरेंद्रजी मोदींनी जी योजना सुरू केली, त्या योजनेचं नाव आहे उज्ज्वला गॅस योजना। या गॅस योजनेमार्फत तुम्हाला गॅस मिळतं। आणि गॅस सिलेंडर कोणते होते, जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केलेली योजना म्हणजे ते कोणती, अन्नपूर्णा योजना। अन्नपूर्णा योजनेमार्फत तुम्हाला गॅस नाही मिळत आहे। आता तुम्हाला माहिती आहे, महिलांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्या काही महिलांना गॅस मिळाल्यानंतर त्यांचे मेसेज पण त्याच्या खात्यामध्ये येत आहेत। खात्यामध्ये म्हणजे माहिती आहे का, तुम्ही गॅस कुठल्याही प्रकारचा गॅस भरून आणला, कोणत्याही कंपनी SP इंडियन कुठल्याही प्रकारचा गॅस असो, किंवा तुम्ही भरून आणल्यानंतर तुम्हाला ताबडतोब मेसेज येणार आहे। तुम्ही जर 800 रुपये आणले तर तुमच्या खात्यामध्ये 800 रुपये तुमच्या खात्यामध्ये चालले। आणि कोणत्या खात्यामध्ये, ज्या खात्याला तुम्ही आधार लिंक केलेलं आहे त्याच खात्यामध्ये तिथं पैसे येत आहेत। कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी खूप काही अशी योजना काढल्या। त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या चॅनलवर कुठलीही योजना, छोटी मोठी योजना असो, ते सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पाहायला मिळतं। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका। कारण की माहिती आहे का, याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काही आता योजना निघाल्या आहेत। त्या योजनेत जर तुम्हाला पाहायचं असेल, आता एक समोर मी काय सांगणार आहे तुम्हाला, गॅस सिलेंडर कसं मिळणार आहे, ते कुठं मिळू शकते, आणि तुम्हाला घ्यावं लागेल का नाही घ्यावं लागेल, आणि डॉक्युमेंट्स काय लागणार, ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यापाशी कोणतं बँक जे आहे अकाउंट आहे ते मला कमेंटद्वारे कळवायचं। जसं की मी तुम्हाला सर्वात पहिले सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना आता तुम्हाला तब्बल किती रुपये, 2100 रुपये मिळणार आहेत। आणि तुमच्यापाशी बँक डिटेल असायला पाहिजे। बँक डिटेल म्हणजे हे बँक खाते तुमच्यापाशी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार। कारण की सर्व लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या कोण्या खात्यामध्ये आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणार। जसं की तुम्हाला माहिती आहे का, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचे खाते सर्वात पहिले पोस्ट पेमेंट बँक होते। म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंटचे खाते आहेत तुमच्यापाशी होते, आणि त्याच खात्यामध्ये काही लोक महिलांची नावे येतात। तुम्हाला माहिती आहे का, 80% महिलांच्या खात्यामध्ये त्या खात्यामध्ये पैसे आहेत, ज्यांचं अकाउंट पोस्ट खात्यामध्ये आहे, पोस्ट पेमेंट बँक आहे, आणि त्यांना काहीच अडचण आली नाही। कारण की माहिती आहे का, ते सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगले तिथं खातं ठरले। काही महिलांची, कारण की माहिती आहे काही महिलांचे कोण्या खात्यामध्ये पैसे आले, काही महिलांचे SBI खात्यामध्ये पैसे आले, आणि काही महिलांचे कोण्या खात्यामध्ये आले इथं पाहू शकता। मी तुम्हाला दाखवणार आहे, सर्व काही खाते तुम्हाला दिसणार आहे। या खात्यामध्ये त्यांचे पैसे आता आलेले, कारण की हे बँक सर्वात चांगली आणि सर्वात महत्त्वाची बँक आहे। आणि काही महिलांची सेंट्रल बँक आहेत, कोणाची महाराष्ट्र बँक आहे, आणि काही महिलांचे कोणते पण बँक असू शकतो। कोणत्या महिलांचे खात्यामध्ये पैसे आले आहेत, आणि काही महिलांना काही बँक डिटेलसाठी प्रॉब्लेम आले ते मला कमेंटद्वारे कळवायचं आणि मी तुम्हाला सांगणार आहे। आणि माहिती आहे का, सर्वात बेस्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे पोस्ट पेमेंट बँक
हे बँक इथं पाहू शकता। हे जर तुमच्या पैसे खातं असेल या बँकचं तर तुम्ही काय करू शकता, या बँकचे पैसे तुम्हाला त्वरित मिळतात आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कारण की लवकरात लवकर तुम्ही या बँकचे पैसे काढू शकता आणि तुमचा मोबाईल नंबर तिथं लिंक असतं आणि तुम्हाला माहिती आहे लिंक असल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे कुठेही काढू शकता, कोणत्याही ऑनलाईन ई सेवा केंद्रावर किंवा ई सेंटरवर तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम नाही येत। आणि तुम्हाला आता माहिती आहे की तब्बल तुम्हाला ते जे लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहेत, मी सर्वात पहिले सांगितलं तुम्हाला 2100 रुपये मिळणार, तसे तुम्हाला 2100 नव्हे तर तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। 3000 कशी येऊ शकतात, आता तुम्हाला माहिती आहे जे जानेवारीचे पैसे आहेत आणि जे डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळालेच आहेत, तर तुम्हाला माहिती आहे का जे तुम्हाला 2100 रुपये तुम्हाला जे साडीचे पैसे येणार आहेत ते तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार अपडेट आतापर्यंत केलं नसेल तर लवकरात लवकर करून टाका, कारण की माहिती आहे का काही महिलांचे आधार 10 वर्ष झाले, कोणाचे 15 वर्ष झाले, 15 वर्ष नाही झाले एक पूर्वी, पण तुम्हाला माहिती आहे का आता कोणाचे 10 वर्ष झाले, कोणाचे 5 वर्ष झाले, कोणाचे 2 वर्ष, कोणाचे 4 वर्ष झाले आहेत। काही महिलांना तिथं फोटो अपडेट करावं लागतं, काही महिलांनी तिथं मोबाईल नंबर लिंक नाही केलेला, कुणाला थंब नाही येत, तर लवकरात लवकर आधार नंबर तिथं लवकरात लवकर लिंक करून टाका, तरच तुम्हाला आता काही योजनेचा फायदा होऊ शकतो। कारण की पुढे जी योजना सांगणार त्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये राशन कार्ड पण अनिवार्य आहे आणि कोणत्या राशन कार्डवाल्या महिलांना मिळणार, कारण की लाडक्या बहिणीच तिथं पात्र ठरणार आहे। आता त्या योजना कोणत्या आहेत त्या पण आता समोर मी तुम्हाला सांगणार, त्यानिमित्त व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, कुठलाही पार्ट मिस न करता, कारण की माहिती आहे का जी पण योजना येते ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याची कोशिश करत असतो, कारण की महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीलाच नव्हे तर गरीब कुटुंबातील सर्व स्त्रियांचा लाभ इथं त्यांना लाभ मिळाला पाहिजे। त्यानिमित्त तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड तर प्रत्येकापाशी असतं आणि ते कोणत्याही कलरचं असो, पिवळं असो, केसरी असो, पांढरं असो, आणि याच्यामध्ये लाभ मिळणार कोणाला, पिवळा आणि केसरी राशन कार्डवाल्यांनाच लाभ मिळणार आहे। आणि पिवळं आणि राशन कार्ड तुम्हाला माहिती, पिवळं राशन कार्ड ज्यांच्यापाशी ज्यांचं उत्पन्न 25,000पासून 50,000पर्यंत असते त्यांच्यापाशी असतं पिवळं राशन कार्ड, आणि ज्यांचं उत्पन्न म्हणजे 50,000पासून तर 2,50,000च्या आतमध्ये असतं त्यांच्यापाशी असतं केसरी राशन कार्ड, आणि ज्यांचं उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असतं त्यांच्यापाशी काळा आणि पांढरं राशन कार्ड असतं, त्यांना कुठल्याही प्रकारचा तिथं लाभ मिळत नसतो। त्यामुळे तुम्हाला माहिती जे बी राशन कार्ड असेल तुम्हाला कमेंटद्वारे कळवायचं। आणि तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला फ्री ऑफकोर्स महिलांना गॅस पण मिळत आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नंतर तुम्हाला अन्नपूर्णा योजना आता काय तुम्हाला लागू झाली आहे। महिलांना आता ते लागू देऊ शकतो ज्या महिलांचं नाव तिथं काय आहे ते योजनेमार्फत अन्नपूर्णा योजनेमार्फत तुम्हाला जर गॅस घ्यायचा असेल तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं लागेल, राशन कार्डमध्ये तुमचं नाव पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचं जे खातं आहे ते तुमचे चांगले स्टेट बँकेला म्हणजे महाराष्ट्र लेवल असो का स्टेट लेवलची बँक असो तिथं तुमची बँक असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। कारण की तुम्ही ताबडतोब KYC केल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत त्वरित तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला किती रुपये मिळणार, घरातील माहिती आहे का मोफत तुम्हाला सिलेंडर 3 मिळणार आहेत, म्हणजे माहिती आहे वर्षाला 3 सिलेंडर फ्री ऑफकोर्स तुम्हाला मिळू शकतात आणि मिळणारच। कारण की माहिती आहे त्वरित तुम्हाला जे सिलेंडर तुम्हाला मिळाल्यानंतर आता काही त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतं, कारण की माहिती आहे सिलेंडरचे पैसे तुम्हाला सर्वात पहिले वाटलं तुम्हाला सिलेंडर मिळणार का, सिलेंडरचे पैसे एकखट्टे मिळणार का, हां तुम्हाला सिलेंडरचे पैसे ज्या दिवशी तुम्ही सिलेंडर भरून आणलं त्वरित तुम्हाला काय तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील, ते बी कोणाला अन्नपूर्णा योजनेमार्फत येणार आहेत। कारण की ह्या पण योजने तुम्हाला काय आहे ती योजना सुरू केली कोणी आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना आहे अन्नपूर्णा योजना, आणि तुम्हाला माहिती आहे का खूप काही योजना अशा महिलांसाठी सुरू केलेल्या आणि इथं काय आहे ते कधी न बंद पडणारी योजना आहे। आता तुम्हाला माहिती आहे कधी न बंद पडणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मार्फत आपण बोलत आहोत। आता महत्त्वाचं म्हणजे महिलांना कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे, महिलांना 15 तारीखपासून तर तुम्हाला माहिती आहे 15 तारीखपासून तुम्हाला 20 तारखेच्या आतमध्ये तिथं पैसे आता मिळणार आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आता येणार आहे। कारण की माहिती आहे का महिलांची आता वाट पाहण्याची मुदत संपली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचे पैसे जर पडायचे असते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पण तिथं पडू शकतात आणि तुम्हाला 20 तारीख सर्वात लास्ट मी डेट दिलेली आहे आणि महिलांचे पैसे तब्बल तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि हे सर्व काही महिलांना पैसे मिळाले ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले आणि नवीन महिलांना फॉर्म कधी भरायचा ते जर तुम्हाला डिटेलली व्हिडिओ पाहायचा आहे तर तुम्हाला काय करायचं कमेंटद्वारे कळवायचं आहे तुम्हाला फॉर्म भरला की नाही भरला, तुम्हाला पैसे म्हणजे काही प्रॉब्लेम आहे सर्व काही सांगायचं आहे आणि मी तुम्हाला डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहोत आणि तुम्हाला सांगणार पण आहोत। कारण की काही महिलांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6वा हप्ता मिळाला तेव्हा त्यांनी स्क्रीनशॉट दिलेले आहेत आणि मोबाईलमध्ये त्यांचे मेसेज पण आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का सर्व महिलांना आता पैसे येण्यास सुरुवात पण झाली होती आणि सर्व महिलांना तिथं काय पैसे पण मिळाला होता 6वा हप्ता। 7व्या हप्त्याची वाट पाहत आणि 7वा हप्ता तुम्हाला माहिती आहे का बोनस तुमचे पैसेचं वाटप म्हणजे तुमचे वाढून पण येते। आता महिलांना माहिती आहे का ते पैसे सर्व तुम्ही मोबाईलमध्येच पाहू शकता आणि सर्व महिलांच्या मोबाईलमध्ये तिथं काय मेसेज येणार आहे।
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय आहे, घर बसल्या इथं पाहू शकता तुमचे पैसे आता आले का नाही आले. आणि काही हप्ते पहिले आले होते, मला एकही महिलांना मोबाईलमध्ये मेसेज नाही आला, काही महिलांना आला होता. आणि काही महिलांना आता, सर्व महिलांना आता घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये जो बँकला लिंक आहे त्या मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज येणार आहे, ते तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. आणि सर्व महिलांच्या हातामध्ये आता तिथं काय आहे, तुमचे जे 3000 रुपये येणार आहे ते तुमच्या तब्बल तुमच्या हाती येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे पैसे तुम्हाला येणार आहेत ते तुम्हाला कधी येणार आहेत आज तुम्हाला पहिले सांगू शकतो. 15 तारखेपासून तर 15 जानेवारीपासून, 15 जानेवारी 2025 पासून तर 20 जानेवारी 2025 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. कारण की जे पैसे येणार आहेत ते तुम्हाला मकर संक्रांतीचे येणार आहेत. आणि सर्व महिलांना आता लवकरात लवकर खुश व्हायचं आहे, कारण की कुठलीही महिला वंचित न राहणार आहे आणि सर्व महिलांना हे पैशात मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, फक्त जी बँक डिटेल सांगितली, जे अपडेट्स करायचं आहे, ते काही प्रॉब्लेम असतील तुमचे ते लवकरात लवकर ठीक करून टाकायचं आहे. आणि जर पोस्ट पेमेंट बँक असेल तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. कारण की खूप काही महिलांच्या खात्यामध्ये तिथं पैसे पण पडले आहेत. त्यामुळे तुमचं खातं चेक लवकरात लवकर करून टाका आणि तुमचे पैसे आले का मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला किती रुपये मिळाले आणि तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत आणि सर्व महिलांना पैसे मिळत आहेत ते पण मला कमेंटद्वारे सांगू शकता. आणि कुठलाही प्रश्न असो ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.